हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर महाभारताची कथा आपण श्रवण करीत आहे। तर महाभारत फार मोठा ग्रंथ आहे। हरे राम राम हरे हरे। तर महाभारतामध्ये अलग अलग प्रकारचे सिद्धांत व्यासदेवांनी सांगितलेले आहे। लक्षात आहे ना, कर्माचा सिद्धांत आहे, ईश्वर कोण आहे, कर्म काय आहे, जीव काय आहे, काल काय आहे। तर अशा प्रकारे अलग अलग जे विषय आहेत ते व्यासदेवांनी वर्णन केले, जेणेकरून आपल्याला काय होईल, माहिती होईल। कारण जोपर्यंत आपल्याला हे विषय कळणार नाही तोवर समजणार नाही की नेमकं काय आहे ग्रंथामध्ये दिलेलं। जसं भगवद्गीतेमध्ये 5 विषयाचं वर्णन आहे। आता आपण बऱ्याच वेळा भगवद्गीता वाचली पण आपल्याला माहीत नसते नेमके 5 विषय कोणते। तर कोणते 5 विषय आहेत? ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म। या 5 विषयाचं भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे। 5 विषय एकदम क्लिअर सांगितलेत अलग अलग अध्यायामध्ये। आणि 5ही विषय फार महत्त्वाचे। ईश्वर कोण आहे, लक्षात आहे, म्हणजे भगवंत कोण आहे, जीव काय आहे, त्याच्यानंतर काळ काय आहे, कर्म काय आहे, हे समजणं फार आवश्यक आहे। तर आज अशी एक कथा येणार आहे की त्याच्यावर आपल्याला कर्माचा सिद्धांत समजतो। त्याच्यामुळे हे विषय मी काढला, कारण कर्माचा सिद्धांत समजणं फार आवश्यक आहे। भक्ती न करणाऱ्याचं द्या सोडून, पण भक्ती करणाऱ्याला पण हा सिद्धांत समजत नाही की कर्माचा नेमका सिद्धांत का। तर कर्माचा सिद्धांत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये वर्णन करतात ना, भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, म्हणवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा। तर काय म्हणतात तुकाराम महाराज अभंगामध्ये की तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे तर ते तुमच्या संचिताचं फळ आहे। कळालं का? आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत आहे हे आपल्या पूर्वजन्मीचं काय आहे, फळ आहे। हे समजून घ्यायला पाहिजे। याचा अर्थ कळायला की आपल्या दुःखाला दुसरं कोणी कारण नाही। आपल्या दुःखाला कोण कारण आहे? आपणच कारण आहे। केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐशी किती। लक्षात आहे ना? तर आपल्या दुःखाला आपणच जबाबदार आहे। आपण पूर्वी वाईट कर्म केले म्हणून आता दुःख भोगायलो, आणि आता जे सुखी आहे त्यांनी पूर्वी चांगले कर्म केले म्हणून ते आता सुख भोगायले। म्हणजे आपल्या दुःखाला आणि सुखाला कोण जबाबदार आहे? आपणच आहे। म्हणून दुःख करण्यात काही फायदा नाही। म्हणून तुकाराम महाराज मनोनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळ। म्हणून दुःख करण्यात काही फायदा नाही, कारण ते आता बदलणार नाही। जी नशिबातल्या गोष्टी आहेत त्या होणारच, त्याच्यात आता काही बदल होऊ शकत नाही। म्हणून आहे त्याच्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे। आणि काय करायला पाहिजे? म्हणावा गोविंदू वेळोवेळा, नेहमी भगवंताचं नाम घेत राहील पाहिजे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर याच्यामुळं काय होईल म्हणले की तुम्हाला समाधान प्राप्त होईल। लक्षात आहे, तुम्ही दुःखी होणार नाही। आणि जर एखादा म्हणलं की आम्ही करणार नाही तर मग काय होईल? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताच। जर तुम्ही नाही हे सिद्धांत स्वीकार केला तर मग नुसतं दुःखच तुम्हाला काय करावं लागेल, भोगावं लागेल। कारण हा सिद्धांत काही बदलणार नाही तुमच्या मान्य न मान्य। लक्षात आहे ना? आता कोणी मानो न मानो, सूर्य कोण्या दिशेला होणार? आणि आंधळा म्हणणार की सूर्य पश्चिमेकडून दिसत नाही, पण त्याच्या म्हणल्यानं न म्हणल्यानं सिद्धांत थोडा बदलणार आहे। तसं कोणी म्हणत असेल देव नाही किंवा ही कर्माचा सिद्धांत नाही, तर त्याच्या म्हणल्यानं काही फरक पडत नाही। जो सिद्धांत आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, हा सिद्धांत पहिल्यापासून चालत आलेला आहे आणि तो पुढं पण चालू राहणार। तुम्ही माना नाही तर नका मानू। लक्षात आहे नाही? जसं शासनाचे नियम
आपण माना नका मानू, ते नियम काम करणार. तसं भगवंतांनी नियम बनवले, ते नियमानुसार ही सृष्टी चालू आहे. हे काय आपोआप चालेल ना. काय म्हणतात श्रीकृष्ण नवादेवाचा भगवद्गीतेचा, मय्याध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कोणतेय जगद्वी परिवर्तते. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता. पर्वती वैसकान संडावी, समुद्री रेखा नुलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, हे आज्ञा माझी. हे सर्व भगवंताच्या सत्तेनं चालले, आपोआप काही होईल. लक्षात यायले. तर तसे कर्माचा सिद्धांत आपण समजून घ्यायला पाहिजे. आता जे आपण दुःख भोगायलो हे आपल्या पूर्वजन्मीचं पाप आहे, म्हणून दुसऱ्याला दोष देण्यात काही फायदा नाही. जर दोष दिला तर काही दुःखच आपल्याला भोगावं लागेल. पण जर समाधानी राहून भजन केलं तर मग आपलं जीवन काय होईल, आनंदी होईल. लक्षात आहे. आता जे भजन करायलो त्याचं ते फळ नाही. आता कधी कधी वाटते बा भजन करणार आहे, एवढं भजन करायला मग माझ्या जीवनात दुःख काय यायले. तर ते भजनाचं फळ थोडं आहे, ते पूर्वजन्मीच्या पापाचं काय आहे, फळ आहे. आता जे भजन करायला त्याचं फळ नंतर भेटेल. कळाले ना. जैसी करणी वैसा फल, पण कधी आज नाही तर निश्चित उद्या भेटेल ते. तर हे सिद्धांत समजून घ्यायला पाहिजे. कारण आज अशी एक कथा येईल की हा सिद्धांत आपल्याला स्वीकार करावाच लागेल. काल आपण कथा पाहिली पहा, महाभारताची कथा आपण श्रवण करायलो. तर काल एक कथा आपण पाहिली की ज्या वेळेस अंबिका आणि अंबालिका यांचा पती विचित्र वीर्याचा काय झाला, मृत्यू झाला. आणि अडचण आली कशामध्ये, वंश वाढण्यामध्ये. म्हणजे हस्तिनापुराचं सिंहासन कोण आता स्वीकार करणार. भीष्मपिता म्हणले मी आजीवन ब्रह्मचारी राहणार, मी काही विवाह करणार नाही. मग हा कोण स्वीकार कोण करील. लक्षात येईल. तर त्यावेळेस सत्यवतीला कळालं की मी अगोदर पराशर मुनीकडून मला एक पुत्र प्राप्त झाला होता, व्यासदेव. तर व्यासदेवाचं स्मरण केलं आणि मग व्यासदेवांनी या अंबिका आणि अंबालिकाला 2 पुत्र. लक्षात येईल. अंबिकापासून धृतराष्ट्र आणि अंबालिकापासून पांडुराजा. तर असे 2 पुत्र. आणि एक पुत्र होता तो दासीकडून झाला, त्याचं नाव काय ठेवलं, विदुर. लक्षात आहे. तर हा विदुर जो आहे, इथं काय म्हणतात, ही कथा कोण कोणाला सांगायलंय, जन्मेजयाला सांगायला वैशंपायन मुनी तीच कथा सूत गोस्वामी नैमिषारण्यामध्ये शौनकादी 88,000 ऋषीला सांगायले. तर म्हणले हा जो दासीपुत्र होता तर हा कोणी साधारण नव्हता. जे विदुर जे आहेत ते कोणी साधारण नाही, हे साक्षात धर्मराज. लक्षात आहे. तर मग प्रश्न उभा राहते की धर्मराज हे तर मग दासीपुत्र का झाले. धर्मराज आहेत मग दासीचे पुत्र का झाले. तर ती कथा सांगतात आता पहा. तर म्हणले मांडवी नावाचे ऋषी एक वेळेस तपश्चर्या करत होते, मांडवी ऋषी. आणि तपश्चर्या करता करता काय झालं की काही चोर त्यांनी राजवाड्यामध्ये चोरी केली महालामध्ये. आणि चोरी केल्याच्या नंतर पळून गेले, त्यांच्या मागं सैनिक लागले. तर त्यांना वाटलं इकडं तिकडं फिरल्यापेक्षा या ऋषीच्या आश्रमात कोणी शोधा येणार नाही. तर त्या ऋषीच्या मागं जाऊन लपून बसले ते चोर. आता हे ध्यानस्थ होते, मांडवी ऋषीला ही गोष्ट माहीत नाही, यांच्या मागं येऊन चोर बसले. ते ध्यानस्थ बसलेले होते. तर तेवढ्यामध्ये ते सैनिक आले तिथं. आणि सैनिक आल्याच्या नंतर सैनिकांनी पाहिलं, अरे आता ध्यान लावून बसलाय, चोरी करून आला, सगळं धन तिथं दिसलं ना त्याच्या आश्रमामध्ये पडलेलं. आणि आता बसलाय आसन लावून म्हणणे सगळं राजाचं धन चोरून आणलंय, पकडा म्हणे याला. आता ते ध्यानस्थ बसलेले होते मांडवी ऋषी. पण या सैनिकांनी पकडलं त्यांना आणि ते चोर बसले होते त्यांना बी पकडलं. तर सगळ्यांना घेऊन गेले कुठं, राजापाशी. तर राजापाशी घेऊन गेले आणि राजाला सांगितलं आता हे नाटक करायला म्हणे यांनी पण चोरी केली तुमच्या महालामधून आणि हे बाकीचे पण चोर आहे. तर राजा म्हणे की याला माफी नाही, राजमहालातली चोरी आहे म्हणे, तर यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्या. आता पूर्वी मृत्यूदंड कसा होता की असा एक सूळ उभा करायचे ना, सूळ एक उभा करायचे आणि त्या सुळावर त्या माणसाला बसवायचे. तर आपोआप माणसाचा काय व्हायचा, तडफडून मृत्यू व्हायचा. जसं जनाबाईला म्हणजे आतापर्यंत ही चालू होती ती, आता बदलली ती शिक्षा. लक्षात आहे. म्हणजे डायरेक्ट असा एक लोखंडाचा सूळ उभा करायचे आणि त्याच्यावर त्या माणसाला बसवायचे. जागीच तडफडून व्यक्तीचा काय व्हायचा, मृत्यू. वाचायचा विषयच येत नाही. पण जनाबाईची एवढी भक्ती होती की त्या सुळाचं काय झालं,
पाणी झालं ना, भगवंतच दिव्य लीला. तर इथं काय झालं की बाकीचे जे चोर होते ते तर मेले सूळ घुसल्याबरोबर. पण मांडवी ऋषी चोर थोडे होते, हे महात्मा संत आहेत, लक्षात येईल. तर त्यांच्या पोटामध्ये बी ते सूळ घुसलं, पण त्यांना काहीच झालं नाही. सूळ पूर्ण पोटामध्ये घुसला मांडवी ऋषीच्या, पण त्यांचा मृत्यू झाला नाही. तर त्यावेळेस हे लगेच गेले सैनिक राजापाशी, म्हणजे असं कसं शक्य आहे, आतापर्यंत अशी घटना घडलीच नाही. ज्याच्या पोटामध्ये हा सूळ घुसला त्याचा मृत्यू झालाय, आणि हा व्यक्ती कसा काय मेला नाही. राजाला त्यांनी लगेच जाऊन सांगितलं. आणि इकडं काय झालं की ज्यावेळेस त्याच्या पोटामध्ये सूळ बसला, तर त्यांचे जे मित्र होते ऋषीमुनी, तर त्यांना वाटलं आपला एक मित्र कुठं गेला. तर सिद्ध महात्मा होते लोक, तर यांनी काय केलं, पक्षाचं रूप घेतलं आणि गेले जिथं मांडवी ऋषीला त्या सुळावर बसवलं होतं. तर तिथं गेले आणि त्यांना विचारलं काय झालंय. तर मांडवी ऋषी म्हणले की माझ्या काय, मला काहीच माहीत नाही. तर ते ऋषी मुनी हे म्हणले मागच्या जन्माचं काय असेल हे फळ असेल, मागे तुमच्याकडून काहीतरी पाप झाला असेल त्याचंच हे फळ आहे. आणि ते ऋषीमुनी तिथून निघून गेले. आता इकडं राजाला कळालं हे कोणी साधारण व्यक्ती नाही, हे महात्मा आहे. सूळ खुपसून मरत नाही याचा अर्थ हे कोणी साधारण सिद्ध महात्मा आहे. तर राजा आला आणि राजाने पाय पकडले मांडवी ऋषीचे, म्हणले महाराज मला क्षमा करा, म्हणे माझ्याकडून फार मोठी चूक झाली म्हणले. मग त्यांनी काय केलं की ते सूळ काढण्याचा प्रयत्न करू लागले, पण तो एवढा फिट आतमध्ये जाऊन बसला की सूळ बाहेर निघाणं पोटाचं मांडवी ऋषीचं. आता अवघड झालं, आत तर गेला पण पोटातून काय बाहेर निघाणं. मग काय केलं त्यांनी, दोन्ही साईडनं ते सूळ कापून टाकलं आणि तुकडा मधातच राहिला पोटातच. आता विचार करा, एक काटा बोटात किती त्रास होते. डायरेक्ट लोखंडाचं सूळ पोटात आहे कोणाच्या, मांडवी ऋषीच्या. तरी बी ते ध्यान असतं. तरी आहे ज्याचा शरीराचा भाव नष्ट झालाय त्याला काही फरक पडत नाही, शरीराला काही जरी त्रास झाला. जसं तुकाराम महाराज म्हणतात, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्याला ठाव स्मशानीच, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. तर अशा प्रकारे त्यांना काही फरक पडला नाही. तर त्यांनी विचार केला, याच्यात राजाचा विचाराचा काही दोष नाही, हा दोष आहे यमराजाचा. त्याला जाऊन मी विचारतो, काही कारण नसताना मला का शिक्षा केली. तर मांडवी ऋषी मी विचार केला, आपण यमराजापाशी जाऊ, लक्षात आहे नाही, आणि विचारू त्यांनाच हे असं का झालं. तर गेले ते यमलोकामध्ये आणि यमराजाला डायरेक्ट जाऊन विचारलं की असं मी कोणतं पाप केलं होतं की एवढी भयानक शिक्षा मला. आता किती त्रास असेल विचार करा, पोटात सूळ गेलाय, एक तर बाहेर बी निघणं आणि मरण बी माणूस, किती त्रास. तर काय असं मी पाप केलं होतं म्हणे की मला अशी भयंकर शिक्षा दिली तुम्ही, लक्षात आहे रे. तर त्यावेळेस यमराज म्हणले, बाबा हे तुमच्याच पापाचं फळ आहे, त्याला मी काय करू शकत नाही. म्हणजे असं काय पाप केलं होतं मी. तर लगेच यमराजाने चित्रगुप्ताला बोलवलं, म्हणे याचं काढ रेकॉर्ड, सगळं लिहिलेलं आहे, असं समजू नका कवा लपून केले ना अंधारात केले, काही नाही, सगळं असते तिथं लिहिलेलं, एक एक अक्षर पूर्ण. इथं कोणालाही फसवा, तिथं सगळं रेकॉर्ड आहे, एक एक पूर्ण एका मिनिटाचा रेकॉर्ड आहे, काय काय केले, कुठं कुठं केले आणि कसं कसं केले. तर चित्रगुप्त आला आणि चित्रगुप्ताने पाहिलं. तर चित्रगुप्ताने सांगितलं, पहा हे ज्यावेळेस लहान होते 5 वर्षाचे, तर यांनी एका किड्याच्या पोटात ती काटा खुपसवला होता आणि तो तसाच राहिला त्याच्या पोटात आणि तो बिचारा किडा तडफडून मेला. त्याचं फळ म्हणे आता याला भोगावं लागेल, जैसे ज्याचे कर्म तैसे मांडवी ऋषी. तर मांडवी ऋषी म्हणले, बाबा लहान लेकराला काय कळतंय, आता लेकरांना काय खेळण्याच्या खिदामध्ये त्यांनी हे केलं म्हणे, पण एवढा भयानक दंड त्यांना का दिला. तर हे चुकलंय म्हणले तुमचं. मांडवी ऋषी म्हणले, कोणाला, यमराजाने, तुमची चूक झाली म्हणे, लहान लेकराला दंड नाही द्यायला पाहिजे, लहान लेकराला काय कळते. तर म्हणजे मी तुम्हाला शाप देतो, काय सामर्थ्य असेल यमराजाला शाप मी शाप देतो म्हणले की तुम्ही, कारण लहानपणी चूक झालेली तर ती माफ करायला पाहिजे, लक्षात आहे. तर तुमचा जन्म एका दासीच्या पोटी होईल, तुमचा जन्म एका दासीच्या पोटी होईल, असा शाप दिला, लक्षात येईल. कोणाला, यमराजाला, मांडवी ऋषी. आणि त्याच्यानंतर मग
यमराज म्हणले भाऊ याच्यात माझी काय चूक आहे? तर ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, जरी दासीच्या पोटी तुमचा जन्म झाला तरी तुम्ही कृष्णाचे महान भक्त बनसा. लगेच हे पण देऊन टाकलं, आशीर्वाद पण दिला. जरी दासीचे पुत्र म्हणून तुम्ही जन्माला आले तरी तुम्ही महान भक्त बनसा. आणि त्यावेळेस मग मांडवी ऋषीनं विनंती केली की म्हणले पहा, इथून पुढं लहान लेकरांनी जे पाप केले ते गिनल्या जाणार नाही, असा नियम बनवा म्हणे तुम्ही. यमराजाला सांगितलं. तर जे लहान लेकरं आहे 10-12 वर्षाचे, तर त्यांचे जे पाप आहेत ते गिनल्या जात नाही. त्यांना आता सरकारमध्ये बी माफी आपल्या बरं असेल. बाल हे म्हणून बाल गुन्हेगार त्याला कोणी समजत नाही. लक्षात येते, जेव्हा तो तरुण होते, युवक होते, त्याच्यानंतर त्याला शिक्षा होते. तर तशा प्रकारे त्यांनी नियम बनवला की 13-14 वर्षापर्यंत काही जर अपराधीचा गुन्हा झाला तर त्याला पाप लागणार आणि कोणता दंड होणार, असा नियम बनवला कोणी? मांडवी ऋषीनं. लक्षात आहे. आणि मग यमराज बनले दासीपुत्र विदुरजी. कोण बनले? म्हणून एवढं ज्ञान होतं यमराजांना. महाजन आहेत यमराज, कोणी साधारण व्यक्ती नाही. 12 महाजन भागवतामध्ये दिलेले. स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनो प्रल्हादो जनको भीष्म बलिर्वया सकीर्वयम. तर यमराज एक महाजन आहे, पूर्ण भक्तीचं त्यांना ज्ञान आहे. तर त्याच्यानंतर मग आता यमराजाचं पद रिकामं झालं. आता यमराज कोण बनणार? तर पहा, पितृलोकामध्ये एक देव आहे पितरांचा, त्यांचं नाव आहे आर्यमा. तो जोपर्यंत यमराज विदुरजी बनले तोपर्यंत यमराज बनले आर्यमा. पण पद खाली नाही जमत ना, कारण ती कंटिन्यू ड्युटी आहे, तिथं स्टॉप नाहीच, सारखं ड्युटी तिथं चालू राहत. तर आर्यमा बनले काही दिवसासाठी. त्याच्यामुळे विदुरजी महान भगवत भक्त होते जन्मताच, यमराज असल्यामुळं. आता इकडं काय झालं मग, व्यासापासून अंबिका आणि अंबालिकाल हे पुत्र झाले, धृतराष्ट्र आणि पांडू महाराज. आणि दासीपासून विदुरजी झाले. तर आता प्रश्न उभा राहिला, गादीवर कोणाला बसवायचं हस्तिनापुराच्या? तर बरेच जण म्हणले की मोठा आहे धृतराष्ट्र, त्यालाच बसवा. पण भीष्मा पितामह फार बुद्धिमान होते, गंगापुत्र भीष्म. ते म्हणे आंधळा माणूस राज्य झाल्यावर कसं होईल? राज्य कसं करणार तो व्यक्ती? शक्य नाही म्हणून. लहान जरी असेल तर पांडू योग्य आहे राज्यासाठी. ज्यामुळं राजा बनवलं कोणाला? पांडू महाराज. धृतराष्ट्र मोठा होता तरी त्याला राजा बनवलं नाही. आणि त्याच्यानंतर मग पांडूचाच राज्याभिषेक केला. हस्तिनापुराचा राजा कोण झाला? पांडू महाराज. लक्षात द्याने. आणि त्याच्यानंतर मग भीष्म पितामहाने विचार केला, आता यांचा स्वयंवर करावा, यांचा विवाह करावा लागेल. मोठे झाले ना हळूहळू हे तिघजण पण, धृतराष्ट्र, पांडू महाराज आणि त्याच्यानंतर विदुरजी. तर मग धृतराष्ट्रांसाठी काय केलं भीष्माचार्यांनी? सुबल राजाची कन्या होती, सुबल नावाचा राजा गांधारमध्ये. तर पहा, आज हे ठिकाण अफगाणिस्तानमध्ये कंधार म्हणून. तर असं ते घडलेल्या घटना आहेत. अफगाणिस्तानमध्ये कंधार, त्याला गांधार म्हणतात, गांधार देश, गांधार नरेश, लक्षात येईल. तर त्या सुबलची कन्या होती गांधारी नावाची. तर भीष्म पितामह गेले आणि त्यांनी मागणी केली की आमच्या मोठ्या मुलासाठी काय करा, हे द्या तुमची मुली. तर गांधारीनं काय केलं होतं, शिवजीची उपासना केली होती लहान असताना, आणि 100 पुत्र प्राप्त हो असं वरदान मागितलं होतं. कोणाला? शिवजीनं. किती पुत्र? 100 पुत्र मला काय झाले पाहिजे, प्राप्त झाले पाहिजे. तर मग त्याच्यानंतर ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. आणि मग या दोघांचा विवाह झाला. ज्यावेळेस गांधारीला कळालं की आपले पती आंधळे आहेत, तर त्यावेळेसपासूनच तिनं डोळ्यावर पट्टी बांधली. आणि आपले पती आंधळे तर आपण पाहून काय करायचं? आपण जर पाहिलं तर आपल्याला काय होईल, अभिमान होईल, मी पतीपेक्षा श्रेष्ठ आहे. तर तिनं तेव्हापासूनच डोळ्यावर काय केली, पट्टी बांधली. लक्षात येईल. पण तसं जर पाहिलं तर काही आचार्य सांगतात की गांधारीनं पट्टी नव्हती बांधायला पाहिजे, कारण पती आंधळा आहे. तर आंधळ्या पतीची सेवा करायला बायको कशी पाहिजे? कौरव काऊन बिघडले? दोघांचे लक्ष नाही त्यांच्याकडे. बाप आंधळा आणि माईन पट्टी बांधली, लेकरं मोकळेच झाले. लक्ष पाहिजे ना मायबापाचं लेकराकडे. काय ना, काऊन बिघाडा दुर्योधन एवढा? दुर्योधनाला पाहिलंच नाही कव्हाच.
गांधारी. ठीक आहे भाऊ, धृतराष्ट्र जन्माचा आंधळा होता, पण ही काय गरज होती? चांगलं पालन पोषण केलं असतं, धृतराष्ट्राची चांगली सेवा केली असते. कळलं का? तर भावनेच्या भरातलं गोष्ट अलग आहे. शास्त्राचा आधार पाहिजे कोणत्या पण गोष्ट करायला. लक्षात आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणम. तर भावनेच्या भरात कोणती गोष्ट नाही करायची. लक्षात आहे. ठीक आहे, त्याग केला चांगली गोष्ट आहे, पण चांगली सेवा करू शकत होती गांधारी जर ती तशी राहिली असती धृतराष्ट्राची आणि तिच्या मुलाची. लक्षात आहे. आता काय झालं की अशा प्रकारे गांधारीचा आणि धृतराष्ट्राचा विवाह झाला. आता इकडं मग भीष्म पितामहाला वाटलं पांडूचा पण विवाह करावा, कारण पांडुराजाचं पण वय झालं होतं. तर त्यावेळेस मग काय झालं होतं की कुंतीभोज नावाचा राजा होता. तर पहा, सुरसेन, तर सुरसेन राजा होता आणि त्याचा मित्र होता कुंतीभोज नावाचा. तर सुरसेनला ज्यावेळेस मुलगी झाली तिचं नाव ठेवलं पृथा. तर हे दोघं एवढे जिवलग मित्र होते. लक्षात आहे. सुरसेन म्हणजे कोण? वसुदेवाचे पिता. कळाले का? वसुदेव जे आहेत भगवान श्रीकृष्णाचे वडील, त्यांच्या वडिलाचं नाव काय? सुरसेन. म्हणून कुंती आणि वसुदेव दोघं कोण आहेत? बहीण भाऊ. लक्षात, आत्या लागते कुंती कोणाची? श्रीकृष्णाची. तर त्यांनी नाव ठेवलं पृथा. पण या दोघांची मैत्री एवढी गाढ होती, ते म्हणे तुला काय पाहिजे ते माग. ते म्हणे माझ्याकडे सगळं आहे पण मला काहीच नाही, मुलगा नाही आणि मुलगी नाही. जर तुझी मुलगी मला दिली तर फार तुझे उपकार होते. पहा, तर त्यावेळेस त्या सुरसेननं काय केलं, ठीक आहे म्हणे मला तर दुसरे आहेत मुली. तर त्यांनी ती मुलं आपल्या मित्राला गिफ्ट देऊन टाकली. पृथा, तिचं नाव काय होतं अगोदर? सुरसेनाने ठेवलेलं पृथा नाव होतं. तर कुंतीभोज राजाने घेतल्यामुळं तिचं नाव काय ठेवलं? कुंती. कळलं का? कुंती नाव ठेवलं तिचं. आणि अशा प्रकारे मग भीष्म पितामहांनी पाहिलं की ती फार चांगली आहे आपल्या याच्यासाठी, पांडुराजासाठी. तर ही जी आहे कुंती, तर हिला साधू संतांच्या सेवेची फार आवड होती लहानपणापासून. सात्विक वृत्तीची होती आणि साधू संतांची सेवा करायची. लक्षात आहे. तर त्यावेळेस एकदा काय झालं की दुर्वासा ऋषी आले यांच्या राज्यामध्ये, कुंतीभोज राजाच्या राज्यामध्ये. आणि दुर्वासा ऋषी आल्याच्या नंतर काय झालं की कुंती महाराणीने त्यांची फार सुंदर सेवा केली. लहान होती कुंती त्या टायमामध्ये, कुमारी लहान होती. तर फार सुंदर दुर्वासा. आणि दुर्वासा ऋषी असे आहेत पहा, फार लवकर प्रसन्न होतात आणि फार लवकर क्रोधित पण होतात. आणि शिवजीच्या अंशातून त्याचा जन्म आहे. कृपाळू बी तेवढेच आहे. आणि रुद्रावतार धारण केल्यावर आपल्याला माहिती आहे वीरभद्र कसा दक्षच्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला. तर तशा प्रकारे तर दुर्वासा ऋषी प्रसन्न झाले कुंतीच्या सेवेने. आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर दुर्वासा ऋषींनी तिला वरदान दिलं. मी प्रसन्न झालो म्हणे, बाळा मी तुला वरदान देतो की कोणते तुला संकट येईल तर मी तुला 5 मंत्र देतो. ज्या देवतेचं तू आवाहन करशील तो देवता तुझ्यासमोर प्रकट होईल आणि तुला पुत्र प्रदान करेल. वरदान दिले दुर्वासा ऋषी. आणि मग दुर्वासा ऋषी तिथून निघून गेले. 5 देवाचे 5 मंत्र दिले. कोणाला? कुंतीला. लक्षात आहे. तर पहिला देव होता सूर्यदेव, दुसरा इंद्रदेव, वायू, धर्मराज आणि अश्विनी कुमार. तर असे 5 देवाचे 5 मंत्र दुर्वासा ऋषीने दिले. कोणाला? कुंती महाराणी. आता मंत्र दिले आणि दुर्वासा ऋषी तिथून निघून गेले. पण आता ही लहानच होती ना, की अशी एकदम प्रौढ थोडी झाली होती, लहानच होती. तर एक वेळेस कुंती महाराणी बसली होती सकाळी सकाळी. आता सूर्योदय होऊ लागला आणि आता ती गॅलरीमध्ये बसली होती. तर त्यावेळेस तिनं पाहिलं की अरे सूर्यदेवाचा पण मंत्र आपल्याला दिलेला आहे दुर्वासा ऋषी. काहून एकदा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे? खरंच येते का मंत्र खोटे आहेत? प्रयोग करू आपण. आणि मग कुंती महाराणीनं काय केलं की त्या सूर्यदेवाचा मंत्र म्हणला. आणि जसा सूर्यदेवाचा मंत्र म्हणल्याबरोबर साक्षात सूर्यनारायण प्रकट झाले. तर मंत्रामध्ये दिव्य शक्ती राहते. लक्षात, देवाला अधीन करते मंत्र. तर सूर्यदेव साक्षात प्रकट झाले. आता प्रकट झाल्याच्या नंतर म्हणले मला काल बोलवले. तर म्हणले असं नाही म्हणले,
तुला आता पुत्र देऊन जाणार मी. मंत्र काय तुला असेच वाटले काय, खेळ वाटला काय? खेळामध्ये असे जे खेळ खेळतात खेळ भांडे, तसं नाही म्हणले हे. आता मी तुला पुत्र देऊन जाणार. ती एवढी घाबरली म्हणे माझा विवाह झाला नाही, पुत्र झाल्यावर लोक काय म्हणतील ते काय सांगू नको म्हणले. मला आता तुला पुत्र प्राप्त होणार. म्हणे की लक्षात ठेव म्हणजे पुत्र प्राप्त होऊन तू कुमारी राहणार, हे आशीर्वाद देतो म्हणे मी तू. जसं सत्यवतीला दिला होता पराशर मुनी. व्यासदेवाचा जन्म झाला तरी सत्यवती कुमारीच होती. शक्ती असते ना, दिव्य शक्ती. तर काही हरकत नाही म्हणले, तू चिंता करू नको. आणि हा फार मोठा नंतर योद्धा होईल. आणि मग सूर्यदेवाने एक पुत्र दिला. कोणाला? कुंतीला. तर त्याच्या अंगावर जन्मताच कवच आणि कुंडल होते पूर्ण. आता लेकरं जन्मल्यावर कसे म्हणतात, जन्म आपल्या माहिती आहे नागडे जन्मतात, लक्ष द्यायला. पण कर्णाच्या अंगावर कवच होते जन्मताच, एकदम सोन्याचं दिव्य कवच, आणि कानामध्ये कुंडल. आता आपण लेकराचे कान नंतर टोचतो ना आपण, पण कर्णाच्या जन्मताच कानात कुंडल होती आणि ते कवच होतं. लक्षात आहे. तर त्याच्यामुळं त्याचं नाव ठेवलं कर्ण. कानामध्ये कुंडला असल्यामुळं कर्ण नाव ठेवलं कुंतीनं. पण तिला भीती, सूर्यदेव निघून गेले आणि ते बालक तिच्या हातामध्ये. तर कुंती विचार करू लागली, जर लोकायला कळालं की हा मुलगा कोणाचा आहे, आता किती चांगला असलं लोक नाव, हे खरं आहे देवाची लीला, पण कोण विश्वास ठेवणार? तर तिला फार भीती वाट लागली, लोक काय म्हणतील. लक्षात आहे नाही. तर तिनं भरपूर विचार केला आणि मग तिनं काय केलं, एका पेटीमध्ये बंद केलं त्या लेकराला, जे छोटं बाळ होतं त्या पेटीमध्ये बंद केलं आणि ती गंगा नदीमध्ये सोडून दिली. पेटी ही गोष्ट कोणाला माहीत नाही. तर पेटी त्या गंगामध्ये सोडून दिली आणि त्याच्यानंतर ती पेटी वाहत वाहत पुढे गेली. तर तिथं जे भीष्म पितामह आहे त्यांचा रथ चालवणारा होता. कळलं का? काय नाव होतं त्याचं? हां, अधिरथ. आणि त्याच्या पत्नीचं नाव काय होतं? राधा. तर तो ज्यावेळेस तिथं गेला, तर त्याला ती स्नान करायला ज्यावेळेस गेला गंगेवर, तर त्याला ती पेटी सापडली. आणि पेटी सापडायच्या नंतर त्यानं वाटलं एवढी सुंदर दिसायली पेटीच्यामध्ये नेमकं काय खोलून पाहावं. तर ज्यावेळेस त्याने खोललं तर ते दिव्य बालक त्याला दिसलं. तर यांना लेकरू नव्हतं, कोणीच मुलगा नाही मुलगी नाही. तर त्याला फार आनंद झाला. तो पेटी घेऊन घरी गेला आणि पत्नीला दाखवलं, म्हणे पाय आपल्याला बाळ काय झाले, प्राप्त झाले. तर तिला पण फार आनंद झाला, तिच्या पत्नीला पण. तर त्याच्या पत्नीनं त्याचं नाव ठेवलं राधेय, राधाचा पुत्र म्हणून राधेय. आणि वडिलांनी त्याचं नाव काय ठेवलं? वसुसेन. दोन नाव. पहिलं नाव कुंतीनं ठेवलेलं आहे कर्ण, राधेय नाव ठेवलं त्याचं, आणि वसुसेन. तर ते राधाचा पुत्र असल्यामुळे राधेय म्हणायचे, राधाचा पुत्र राधेय. आणि वसुसेन हे नाव ठेवलं त्याचं, जसं एक दोन नाव ठेवतात ना तशा प्रकारे. तर कर्ण जो आहे लहानपणापासूनच सूर्यदेवाचा उपासक होता, कारण सूर्याच्याच कृपेनं झालेला आहे ना. तर सूर्यदेवाचा उपासक होता कर्ण. तर त्यावेळेस काय झालं की ज्यावेळेस उपासना करू लागला हा कर्ण सूर्यदेवाची, तर सूर्यदेव प्रसन्न झाला, कारण सूर्यदेवाला माहीत होतं आपलाच मुलगा आहे. प्रसन्न झाले सूर्यदेव फार लवकर कर्णावर, आणि त्यांना सूर्योपासनेचा मंत्र दिला कर्णाला सूर्यदेवाने, आणि सांगितलं तू नेहमी दान करीत राह. कोणी अतिथी तुझ्याकडे आला तर खाली हाताने गेला नाही पाहिजे. सूर्यदेवाने सांगितलं कोणाला? कर्णाला. लक्षात आहे. आणि या मंत्राच्या सामर्थ्यानं तू अजिंक्य राहशील, तुला कोणी युद्धामध्ये पराभव करणार या मंत्राच्या प्रभावामुळं. असा दृष्टांत सूर्यदेवाने दिला कोणाला? कर्णाला. आणि कर्ण तिथून म्हणजे सूर्यदेव तिथून निघून गेले. आता कर्ण त्या सूर्याच्या कवच कुंडल परत सूर्यदेवाकडून मंत्र प्राप्त झाला, फार तेज वाढलं कर्णाचं. लक्षात आहे. फार बलवान झाला फार. तर इकडं इंद्रदेवाला चिंता वाटू लागली, कळलं का? आता ती कथा पुढे येईल युद्धाच्या टायमामध्ये, पण या ग्रंथामध्ये अगोदरच सांगितली ती कथा पुढे येईल आता. कारण ज्यावेळेस इंद्रदेवाच्या कृपेनं कुंतीला कोणता पुत्र होणार? अर्जुन. इंद्रदेवाच्या अंशाने कोणता पुत्र झालाय? अर्जुन. तर ज्यावेळेस अर्जुनाचा युद्धामध्ये वध होणार होता कर्णाद्वारे, तर त्यावेळेस मग काय केलं की इंद्रदेवांनी अर्जुनाच्या रक्षणासाठी एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं.
आणि गेले कोणापाशी? कर्णापाशी. आणि कर्णाला कवच आणि कुंडल मागितले. लक्षात आहे. तर कर्णानं ओळखला हा इंद्रदेव आहे, तरी पण सूर्यदेवानं सांगितलं होतं कुणी येऊ, लक्षात आहे, त्याला खाली हाताने पाठवायचं. तर कर्णाने आपले कवच आणि कुंडल पण काढून, त्याच्यामुळे दानवीर म्हटले जाते कर्ण. सगळं आपलं देऊन टाकलं, कवच आणि कुंडल पूर्ण. तर इंद्राने प्रसन्न होऊन अमोघ शक्ती दिली होती. ती पुढं कथा येईल, पण इथं आता आली म्हणून सांगली. युद्धाच्या टायमात ही कथा येणार, युद्ध जेव्हा चालू होईल महाभारताचं. आणि ती अमोघ शक्ती दिली, म्हणले ही जर तो उपयोग केली तर पुढचा शत्रू कुणी असो त्याचा काय होईल? मृत्यू होईल. म्हणून ही शक्ती कर्णाने जपून ठेवली होती. कोणासाठी? अर्जुनासाठी. म्हणून ही शक्ती मी फक्त अर्जुनालाच वापरली. पण चतुरा तो शिरोमणी न सांगता तुम्हा कळू येते अंतर. श्रीकृष्णाला माहीत होतं ही शक्ती अर्जुनावर गेली की अर्जुनाचा मृत्यू होईल. म्हणून श्रीकृष्णाने रात्रीच घटोत्कचाला पाठवलं होतं युद्ध करण्यासाठी. आणि एवढा हाहाकार केला घटोत्कचानं, तर नाईलाजानं त्यांना शक्ती सोडावं लागली. काय ना, त्याच्यामुळे भगवंत ज्याचा पाठी राखे देव राखे तया मारी लोक, कोणीच मारू शकत. जाको राखे साईया मार सके ना कोई, पालन बाका कर सके जो जग बैरी होय. नाही तर पांडव होतेच किती? 5 जण. हे 100 आहेत. नुसती यायची जरी लावली असती, यायच्यातल्या यायच्यात सैनिक बाजूला जाऊ द्या, तरी बी हे मारून टाकलं असतं. 5 जण कुठं आणि 100 कुठं. पण रक्षण करणारे कोण होते? श्रीकृष्ण. त्याचं भगवंत रक्षण करतात, त्याला कुणीच मारू शकत नाही. लक्षात आहे नाही? चैतन्य चरितामध्ये म्हणलेले मारे कृष्ण राखे की, आणि राखे कृष्ण मारे की. ज्याला कृष्ण वाचवतात त्याला कुणीच मारू शकत, आणि ज्याला कृष्ण मारायचं ठरवतात त्याला कोणी वाचू पण शकत नाही. म्हणून आश्रय कोणाचा घ्यायला पाहिजे? भगवंताचा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे. आता इकडं आपण काल कथा पाहिली की परशुरामजीचं आणि भीष्माचार्याचं युद्ध झालं होतं. कोणामुळं? आंबेमुळं. तिने करायला लावलं या दोघांचं युद्ध. तर तेव्हापासून परशुरामाला एवढा राग आला क्षत्रियाचा, म्हणजे मी क्षत्रियाला इथून पुढं शिकवणार नाही, कोणतीच विद्या शिकवणार नाही. त्यांनी ठरवलं तेव्हाच. आणि कर्णाला वाटलं की आपल्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनायचं असेल तर परशुराम जो कोण शिक्षा घ्यायला पाहिजे. कारण भीष्म पितामहांनी त्यांच्याकडून शिक्षा घेतली, द्रोणाचार्यांनी परशुराम जो कोण शिक्षा घेतली, तर आपल्याला पण परशुरामजी कोण शिक्षा घ्यायची. आणि मग कर्ण परशुरामजी पशी गेला, आणि परशुरामजी पशी गेला आणि ब्राह्मण वेश धारण केला कर्णाने. ते आपला क्षत्रियाचा वेश टाकून दिला आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून परशुरामाकडे गेला. तर परशुरामाने विचारलं की तू कोण आहे? म्हणजे मी ब्राह्मण आहे, मला धनुर्विद्या शिकायची. तर मग परशुरामाने सर्व धनुर्विद्या त्याला शिकवली आणि प्रत्येक कलेमध्ये त्याला प्रवीण केलं. आता इकडं इंद्रदेवाला समजलं की अरे हे जर श्रेष्ठ धनुर्धर बनला तर मृत्यू कोणाचा होईल? पांडवायचा, अर्जुनाचा मृत्यू होणार. मग इंद्रदेवाने काय केलं? एका भोंग्याचं रूप धारण केलं. आणि ज्यावेळेस परशुरामजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते कर्णाचं दुपारच्या टायमामध्ये, तर इंद्रदेवाने एका भोंग्याचं रूप घेतलं आणि मांडी गोराय चालू केली. कोणाची? कर्णाची. कारण कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते परशुराम. आता कर्णाने विचार केला जर आपण उठाव तर परशुरामची झोप मोड, गुरु झोपलेत आपले, तर असं डिस्टर्ब करणं बरोबर नाही. कर्ण बसून राहिला, फार त्रास व्हायला, भोंग्याने खालून कोरायला सुरुवात केली. तर हळूहळू मग रक्त वाहू लागलं. तर ते रक्त परशुरामच्या अंगाखाली, विचार करा किती कोरला असेल त्या भोंग, तरी हल्ला बी नाही करणं. तर ते रक्त परशुरामजीच्या अंगाखाली गेलं. तर परशुरामाने विचार केला इथं काय पावसाळा नाही, काय नाही, पाणी कसं काय आलं. त्यांनी उठून पाहिलं तर रक्त त्यांच्या अंगाला लागलं सर. लगेच उठले ते, म्हणे हे काय, हे रक्त कोणाचं आहे? तर मग कर्णाने सांगितलं असं असं. म्हणे तू क्षत्रिय असणार, ब्राह्मणामध्ये एवढी सहनशीलता असू शकत, लगेच उठला असता म्हणे ब्राह्मण असतात, तू खरं सांग कोण आहे? तर मग कर्णाने खरं सांगितलं असं असेल. तर म्हणे तो कपट केलं गुरु सांग, गुरु हे म्हणे तो, आणि गुरुला खोटा बोलला तू, मी तुला शाप देतो, जेव्हा तुला सर्वात जास्त या विद्येची आवश्यकता असेल तेव्हा तू विसरशील. काय शाप दिला? सर्वात जास्त आवश्यकता जेव्हा तू या शक्ती या युद्धाची असेल, या मंत्राची, तेव्हा तू
विसरशील. आणि आपल्याला पहा महाभारत युद्ध जेव्हा पुढं आपण पाहू की अर्जुनाच्या याच्यामुळे रथामधचं चाक फसते कोणाचं, कर्णाचं, तर ते मंत्र विसर, मंत्रच आठवत नाही त्याला कोणताच, शाप. कारण गुरुसंग काय केलं, कपट केलं. गुरुसंग कपट केल्यावर पहा, गुरु आणि डॉक्टर संघ कवाच कपट करायला नाही पाहिजे. डॉक्टर संघ कपट केलं तर रोग कधी राहणार, आणि गुरुसंग कपट केलं तर आपण कधी सुधारणार. या दोन्ही पुढे एकदम 100% खरं सांगाय पाहिजे. ते काही असो, मग जे आहे जसं आहे तसं. तर अशा प्रकारे कर्णाला फार वाईट वाटलं, म्हणून इथं म्हणले की कधी खोटं बोलू नये गुरु पुढं. लक्षात आहे. आता ही कर्णाची कथा आल्यामुळे इकडं थोडी सांगितली. आता परत जा तिकडं हस्तिनापुरात, तिकडं काय इतिहास चालू आहे. तर धृतराष्ट्राचा विवाह झाला गांधारी संघ, तो आनंदात राहू लागला. पण भीष्म पितामहाला वाटलं याचा पण विवाह झाला पाहिजे. कोणाचा, पांडूचा पण. तर पांडू राजाचा विवाह करण्यासाठी मग कुंतीभोज राजापाशी गेले, कोण, भीष्म पितामह. आणि त्यांनी मागणी केली की मग आमच्या याला तुमची मुलगी द्या. तर मग त्यांनी बी होकार दिला, आणि मग पांडू राजाचा आणि कुंतीचा विवाह झाला. या दोघांचा विवाह झाला. आणि एकदम आता हे राजा राणी झाले, कारण पांडू महाराज राजा होते, आणि राणी बनली कोण, कुंती महाराणी. तर एकदम आनंदाने सर्व चालू होतं. आणि काही दिवसाच्या नंतर मद्र देशाचा राजा, त्याची मुलगी होती माद्री नावाची, हिच्या संग पण दुसरा विवाह केला कोणी, पांडू महाराजांनी. तर 2 पत्न्या झाल्या पांडू महाराजांनी, एक कुंती आणि दुसरी माद्री. आता एकदम दोघी ह्या राण्या आणि पांडू महाराज सुखाने यांचा संसार चालू होता. पण पहा, शेवटी हा संसार आहे, लक्षात येईल, शाश्वत काही बदलत राहत, एकसारखं सुख बी राहत नाही, एकसारखं दुःख पण राहत नाही. एवढं आनंदामध्ये चाललं होतं. तर एक दिवस पांडू महाराज आपल्या दोन्ही राण्याला घेऊन वनामध्ये भ्रमण करण्यासाठी गेले. तर वनामध्ये ज्यावेळेस भ्रमण करण्यासाठी गेले, तर त्यावेळेस मग हरिणाची शिकार करण्यासाठी, तर पूर्वीचे क्षत्रिय काय करायचे की धनुष्याची प्रॅक्टिस करण्यासाठी पशुची शिकार करायची, जेणेकरून युद्धाच्या वेळेस धनुष्य चालवता येईल. तर हरिणाची शिकार करण्यासाठी त्यांनी काय केलं, एक बाण मारला हरिणाले का. तर 2 हरिण होते, क्रीडा करू लागले. तर त्या हरिणाला बाण लागला. तर हरिणाला बाण लागल्याबरोबर एकदम मनुष्य रूपामध्ये आवाज आला. तर मनुष्य रूपात आवाज आल्यावर पांडू महाराज घाबरले, असं हरिण कसं काय माणसाच्या रूपामध्ये आवाज द्यायले. तर त्यावेळेस पांडू महाराज जवळ गेली, पाहिलं तर ते काय हरिण नव्हतं, तर ते किंदम ऋषी होते. तर ते हरिणाच्या रूपामध्ये आपल्या पत्नीचा सहवास करू लागले, त्या वनामध्ये भ्रमण करू लागले, कोणाचा डिस्टर्ब होऊ नये म्हणून. आणि या पांडुराजांनी काय केलं, त्यांना बाण मारला. तर एवढं दुःखी झाले ते किंदम ऋषी, कारण बाण लागला दोघाला पण. तर त्याच्यामुळं म्हणले, पांडू तो फार चुकीचं केलं, मी एकदम आनंदामध्ये मग्न असताना तो काय केलं, बाण मारला म्हणे. तर मी तुला शाप देतो, जेव्हा तू पण तुझ्या पत्नीचा सहवास करशील तेव्हा तुझा काय होईल, मृत्यू होईल. असा शाप दिला, आणि ते मृत्यू झाला त्यांचा. दोघं पण मेले, पती पत्नी. आणि मग पांडू महाराज फार उदास झाले, पण यांना काहीच नाही, मुलगा पण नाही, मुलगी बी नाही. आता किती अवघड, वंशाचं अवघड होईल ना पुढं. हरे कृष्णा हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. तर त्यांना फार वाईट वाटलं. त्यांनी ही घटना सांगितली माद्रीला आणि कुंतीला. त्या पण फार दुःखी झाल्या. आता किती अवघड आहे की मुलगा पण नाही, मुलगी पण नाही. तर त्यावेळेस पांडू महाराजांनी ठरवलं आता राज्यामध्ये राहायचंच नाही, पण राज्यात राहिल्यावर कधी बी हे होऊ शकते. तर पांडू महाराज म्हणले की आता राज्यकारभार सोडून मी आता वनामध्येच राहणार. राज्याचा त्याग केला आणि वनामध्ये तपश्चर्या करण्यासाठी ते राहू लागले, आणि कठोर तपश्चर्या चालू केली त्यांनी. तर तिथं सप्तशृंग नावाच्या पर्वतावर गेले पांडू महाराज. तर तिथं त्यांना कळालं की काही ऋषींनी स्वर्गाची प्राप्ती केली. तर त्यांना वाटलं आपण पण स्वर्गलोकाला जाऊन येऊ. तर ते गेले तिथं आणि म्हणले मला पण स्वर्गाला जायचं. तर ऋषी म्हणले तू गृहस्थ आहे, तुला पुत्रप्राप्तीशिवाय स्वर्ग प्राप्त होणार नाही. आता पहा, एक तर इकडे बी काही करता येईना आणि आता स्वर्गात बी जाता येईना. तर एवढे दुःखी झाले पांडू महाराज, आता काय करावं आणि काय नाही. तर म्हणले आता फार वाईट वाटलं पांडू महाराजाला, काय करावं आता. कारण किंदम ऋषीच्या शापामुळे त्यांना ब्रह्मचर्यव्रत पालन करावं लागू लागलं.
आणि सांगितलं त्यांनी संघ केला की तो मृत्यू होईल. तर नेहमी ते उदास राहू लागले पांडू महाराज. काय करणार आता, काहीच करता येणार नाही. एक तर वरही जाता येणार आणि इथंही राहता येणार. बरोबर उदास राहू लागले. तर मग कुंती महाराणी गेली त्यांच्याजवळ, म्हणजे काय झाले पतिदेव? तर म्हणे असं असं आहे, काय करू मी? तर म्हणे मी जेव्हा लहान होते तर मला दुर्वासा ऋषीकडून 5 वरदान भेटले होते. तर तुमची इच्छा असेल तर मी त्या देवतांना आव्हान करून पुत्राची प्राप्ती. तर एवढा आनंद झाला पांडू, म्हणजे केव्हा सांगते मग मी गेल्यावर सांगते काय? अगोदर सांगायचं म्हणजे लगेच बोलू, लक्षात आले. पण हे खरं आहे का नाही खोटं हे पाहण्यासाठी अगोदर धर्मराजाचं आव्हान कर. धर्मराज म्हणजे खरा असेल तर येईल. मग धर्मराजाचं काय कर, धर्मराज म्हणजे यमराज. लक्षात आहे. एका रूपामध्ये विदुरजी बनले आणि दुसऱ्या रूपामध्ये तर विस्तार किती पण होऊ शकतो. तर त्यावेळेस मग काय केलं त्यांनी, कुंती देवीनं पहिल्यांदा धर्मराजाचं आव्हान केलं. तर साक्षात धर्मराज प्रकट झाले आणि कुंती महाराणीला एक पुत्र प्रदान केला. त्याचं नाव ठेवलं धर्मराज युधिष्ठिर, पहिला पुत्र. कुंती महाराणीला काय झाला, प्राप्त झाला. तर मग विश्वास वाटला कोणाला, पांडू महाराज हे सत्य आहे. मग त्याच्यानंतर म्हणजे परत आपल्याला पुत्र एखादा प्राप्त करायचा. मग तिनं वायुदेवाचं आव्हान केलं. लक्षात आहे. वायुदेवाचं आव्हान केलं, त्याच्याद्वारे त्यांना भीम झाला. आणि भीम एवढा बलवान होता, महाभारतामध्ये वर्णन येते की ज्यावेळेस प्रदान केला वायुदेवाने आणि कुंती महाराणीने उचलला हातात, तर तो एवढा बलवान होता की त्याच्या हातातून खाली निसटला. ती तोललाच नाही. जन्म झाल्या झाल्या खाली पडला आणि खाली होता एक मोठा दगड. तर तिला वाटलं की आता एवढंसं लेकरू दगडावर पडल्यावर काय होईल, मरणार नाही, कुठं वाचणार आहे ते एवढं दगडावर पडल्यावर. तर कुंती महाराणी मोठ्यानं रडू लागली, म्हणे गेला मुलगा झाला, म्हणे इकडून तिकडून ते गेला. आणि खाली पाहिलं तर दगडाचं पावडर झालं आणि लेकरू खेळायले त्या दगडावर. एवढा बलवान होता भीम जन्मल्यापासूनच. लक्षात येईल. 2000 हातीचं बळ होतं जन्मताच, नंतर जास्त प्राप्त झाले. जन्मतच 2000 हातीचं बळ होतं भीमामध्ये. किती एक हाती किती बलवान असते, 2000 हाती म्हणजे किती बलवान असेल भीम. लक्षात येईल. त्याच्यानंतर मग इंद्रदेवाचं आव्हान केलं आणि इंद्रदेवापासून तिसरा पुत्र प्राप्त झाला, अर्जुन. तर कुंती महाराणीला किती पुत्र झाले, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तर मग माद्रीची इच्छा झाली, बा मला का हे करायला तू, मला पण पुत्र पाहिजे, म्हणजे मला पण मंत्र दे. तर मग तिने काय केलं, जे अश्विनी कुमार होते, अश्विनी कुमाराचा एक मंत्र होता ना, तर अश्विनी कुमार जुडवा आहेत दोघं जण. तर अश्विनी कुमाराचा मंत्र माद्रीला दिला आणि मग माद्रीने काय केलं, त्याच्याद्वारे 2 पुत्र प्राप्त केले, नकुल आणि सहदेव. तर अशा प्रकारे 5 पांडवाचा काय झाला, जन्म झाला. कोण कोण, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. तर कुंतीचे 3, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन, आणि माद्रीचे 2, नकुल आणि सहदेव. हे जुळे झाले दोघं जण एकदाच, नकुल आणि सहदेव. तर अशा प्रकारे हे 5 असल्यामुळे याचं नाव काय पडलं, पांडव. पांडूचे 5 मुलं, त्याच्यामुळे यांना पांडव म्हणू लागले. लक्षात येईल. आणि इकडं गांधारीला कळालं की 5 झाले, कोणाला, पांडूला. लक्षात येईल. कुंतीला आणि माद्रीला, आणि हिला एकही बी नाही. तर एवढी दुःखी झाली गांधारी, काय करावं काय नाही तिला समजणं की कुंतीला माझ्या अगोदर पुत्र कसे प्राप्त झाले, मी मोठी असून मला पुत्र नाही. फार दुःखी झाली. तिच्या मनामध्ये मत्सर निर्माण झाला. आता गर्भ होतात तिला बी, पण आता ते टाईम झाल्याशिवाय कसं येईल अगोदर. पण तिला एवढा राग आला, लक्षात आहे नाही. तर तिचा गर्भ 25 महिने राहिला. किती, तरी बाहेर येईन, 25 महिने. तर गांधारी कंटाळी, म्हणे आता हे बाहेर येते का, मलाच घेऊन जाते. बाहेर काहून येईन ती लेकरं, कारण तिचे वरदान किती लेकराचं होतं, 100 पुत्र पाहिजे ती. लक्षात आहे नाही. तर एक बी बाहेर येईना, तर तिला फार हे झालं, म्हणे अरे आता हे म्हणे मी हेच करून टाकते. तिने एक मोठा दगड घेतला आणि मारू लागले मोठमोठ्यानं पोटावर तिच्या तीच. कारण का रागामध्ये माणूस काही करते, त्याला डोकं राहत नाही ध्यानावर त्याचं, क्रोधामध्ये. आणि क्रोध काय करते, बुद्धीचा क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमा, स्मृतिर्भ्रंशात बुद्धिनाश, बुद्धिनाशात
प्रणश्यते. तर बुद्धीचा नाश झाल्यावर व्यक्तीचा विनाश होते. तर तिने दगडाने काय केलं, गर्भावर हे करू लागली. तर तिचा गर्भपात झाला आणि तिच्यातून एक फक्त मांसाचा गोळा बाहेर आला, मुलगा नाही मुलगी नाही. तर ती एवढी दुःखी, हे काय म्हणले, काहीच नाही, मुलगा बी नाही मुलगी नाही, मांसाचा गोळा. तर त्यावेळेस म्हणले का हे असं कसं. तर तेवढ्यामध्ये व्यासदेव आले. व्यासदेव म्हणे चिंता करू नको, तुला 100 पाहिजेत ना, एक एक्स्ट्रा देतो मी, 101 होतील, पण शांत बसतो. त्यांनी काय केलं, त्या मांसाच्या गोळ्याचे 100 तुकडे केले आणि दुसरा आहे म्हणजे 101 तुकडे केले त्या गोळ्याचे, बारीक बारीक, लक्षात आले. आणि अशी कुंभ तयार केली आणि प्रत्येक कुंभामध्ये तो एक एक तुकडा टाकला व्यासदेवांनी, लक्षात आहे. आणि 9 महिन्याच्या नंतर त्या प्रत्येक कुंभातून एक एक लेकरू जन्माला. तर पहिल्यांदा जन्मला कोण, दुर्योधन. तर जन्मल्याच गाढवासारखा आरडू लागला. गाढवासारखं आरडू लागला. तर विदुरजीला कळालं. तर विदुरजी म्हणे अरे हे गाढवच आहे. तर सांगितलं त्याने धृतराष्ट्राला जाऊन, तू शहाणा असशील म्हणे दादा, तर याला सोडून दे, बाकी आहे तर 99. आता एवढ्या मेहनतीन झाले ते म्हणे नाही नाही माझा आहे म्हणे. तो कसाही गाढवा असला तरी कोणाचा आहे. गाढवा असला तरी कोणाचा आहे, मोह. त्याच्यानंतर म्हणलं की दुर्योधना त्या धृतराष्ट्रात मोहाचा पडदा होता, त्यामुळे त्याला दुर्योधनात दोष दिसलाच नाही शेवटपर्यंत. मोहाचा पडदा काय होता, आडवा होता. तर त्यांनी काही विचार त्या विदुरजीचं ऐकलं नाही, विदुरजीने सांगितलं होतं, लक्षात येईल. तर आकाशवाणीनं बी भविष्य सांगितलं की हा फार कुळाला कलंक लेकरू जन्मणार आहे, कुळाचा नाशाला कारणीभूत होणार. पण त्याच्याकडे पण धृतराष्ट्राने लक्ष दिलं नाही, विदुरजीचं पण ऐकलं नाही. आणि अशा प्रकारे मग या 100 कौरवाचा जन्म झाला आणि एक बहीण त्यांना प्राप्त झाली. तर तिचं नाव ठेवलं दुशिला. हे दुर्योधन, दुःशासन हे 100, आणि मुलगी जी झाली तिचं नाव ठेव दुशिला. तर सूत गोस्वामी पुढे सांगू लागले, अशा प्रकारे एक दिवस पंडू महाराज आणि माद्री वनामध्ये गेले फिरण्यासाठी. तो वसंत ऋतू होता. तर आता वसंत ऋतू असल्यामुळं काय झालं की या पांडूच्या मनामध्ये काम विकार उत्पन्न. आता सोबत राहायला पत्नीच्या किती दिवस संयम राहणं, लक्षात येईल. तर याच्या मनामध्ये काम विकार उत्पन्न झाला आणि यांनी स्पर्श केला मांद्री. तर माद्रीने स्पर्श केल्याबरोबर पांडू महाराजाचा मृत्यू झाला. तर पांडू महाराजाचा ज्यावेळेस मृत्यू झाला तर एवढी दुःखी झाली माद्री, माझ्यामुळेच काय झाला, मृत्यू झाला. आणि ती म्हणली आता मी सती जाणार, लक्षात आहे. तर सर्वजण तिथं आले. कुंती महाराणी आली, धृतराष्ट्र, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, विदुरजी, सत्यवती, भीष्म पितामह, सगळ्या जणांनी सांत्वन केलं कुंतीचं आणि माद्रीचं. पण माद्रीला एवढं दुःख झालं की माझ्यामुळेच मृत्यू झाला, मी जर सोबत गेले नसते तर पांडू महाराज जिवंत असते. तर म्हणे मी सती जाणार, लक्षात आहे. तर कुंती म्हणे बाबा मी जाते सती, तू नको जाऊ. तर त्यावेळेस माद्रीने सांगितलं, पाहे म्हणले की मी भेदभाव करील म्हणले जे पाचीमध्ये, हे माझे आणि हे तुझे, हे मला जमणार नाही म्हणले. पण तू म्हणे सगळ्याला समान पाहू शकतो, म्हणून मला सती जाऊ दे. आणि माझ्यामुळंच मृत्यू झाला कोणाचा, पांडू महाराजाचा, म्हणून मला अडवू नको, मला सती जाऊ दे. तर अशी ज्यावेळेस विनंती केली, मग ठीक आहे म्हणे काय हरकत नाही. तर मांद्री काय झाली, सती गेली, लक्षात आले. आणि मग माद्रीने नकुल, सहदेव, कुंतीला दिली. म्हणजे आता आजपासून तूच यांची काय आहे, आई बी आहे वडील बी आहे, वडील निघून गेले, तूच यांचा काय कर, सांभाळ कर. आणि त्याच्यानंतर मग कुंती आणि पांडव आता गेले पांडू महाराज. तर हे हस्तिनापुराला आले राहण्यासाठी आणि इकडं आनंदानं मग राहू लागले. आता हे कौरव पांडव एकाच राजवाड्यामध्ये हस्तिनापुरामध्ये सर्व आनंदानं खेळत होते. पण भीम जो आहे सर्वात बलवान होता. जेवढे कौरव आहेत सर्वात बलवान कोण, भीम. आता बलवान असल्यामुळं ताकदीचा प्रयोग तर माणूस करणारच. तर ताकदीचा प्रयोग भीम कसा करायचा की खेळामध्येच कौरवायला बदलायचा, दणकेच, लक्षात यायले. आणि रडत जायचे मग हे धृतराष्ट्राकडे, गांधारीकडे, हे लेकर छोटे छोटे असतात, लक्षात यायले. पण कोणाची हिंमत व्हायची नाही भीमाला काही हे करायची. तर त्याच्यामुळे दुर्योधन, दुःशासन यांची मीटिंग व्हायची. आपल्याला घातक म्हणे एकच आहे, याचा अगोदर आपल्याला काटा काढावा लागेल. याचा प्लॅन चालू झाले आता, कळलं का.
हेच आपल्याला हे काय आता काय व्हायचं कधी कधी आता खेळामध्ये हे लोक झाडावर जायचे. आता हे लय मारायचं ना, मग कधी कधी झाडावर चढायचे बाबा आपल्याला काही लागणार नाही झाडावर गेलं तर. भीम काय करायचं, एकाच हाताने झाड उपटायचं, दणकन खाली आपटायचं आणि पुन्हा हाणायचा कौरवायला, बदलायचं चांग. बिचारी कंटाळे मार खूप भीमाचा. तर त्यांनी विचार केला, रे हे काय सारखा त्रास द्यायलाय म्हणे, मला तर असं वाटायला दुर्योधन म्हणे अगोदर याचाच कार्यक्रम करू. लक्षात आहे. आणि सल्ला घेतला कोणाचा, शकुनी मामाचा. शकुनी म्हणे हे बरोबर आहे, हेच तुम्हाला काळ आहे म्हणे, हेच अडचण आणणार म्हणे तुम्हाला पुढं, पहिले यालाच संपवावं लागणार आहे. आणि भीम जो आहे लक्षात येईल की यानं भूक फार लागायची, वृकोदर नाव आहे भीमाचं, तर त्याच्या पोटातलं अग्नी केव्हा शांत व्हायचा नाही, कितीही खाल्लं. त्यामुळं भीम वर्षाला फक्त एकच एकादशी करायचा, निर्जला बस. बाकी 23 एकादशी म्हणले आपल्याच्यानं होत नाही, वर्षाला एकच. बाकी मग 364 दिवस 4-5 टाइम लागायचं त्याला. तर कोणती महाराणी काय करायची माहिती आहे का, पूर्ण जे अन्न आहे त्याचे 2 हिस्से करायचे. काय ना का, तर अर्धा हिस्सा भीम आला आणि अर्धा बाकीच्या चौघायला. ती महाराणी कळलं ना, एवढं खायला लागायचं कोणाला, भीम आला, कारण रोकदोरा आहे. तर सारखा त्याला त्रास द्यायचा, म्हणून कौरवाच्या मनात भीमाबद्दल द्वेष निर्माण झाला. याच्यामुळेच आपला मृत्यू होईल, हेच आपल्या याला घातक आहे. म्हणून कौरवानी काय केलं, मारण्याची योजना ते बनवू लागले की कशा प्रकारे याला मारता येईल. तर त्यांच्या लक्षात आलं की भीमाला खायला जास्त आवडते, म्हणून याला काय करू, खाण्यामध्येच काहीतरी घालू, म्हणजे याचा काय होईल, मृत्यू होईल, असा ते प्लॅन करू लागले. आणि मग दुर्योधन दुःशासन यांनी काय केलं की एक दिवस म्हणले चला आपण नदीच्या काठी खेळायला जाऊ सर्वजण. आणि कौरव पांडव सर्वजण नदीच्या काठी खेळण्यासाठी गेले. आणि यांनी काय केलं की मोदक बनवले आणि मोदकामध्ये विष टाकलं, विषारी मोदक, लक्षात आहे. आणि भीमाला बाजूला घेऊन गेले, म्हणजे तुला काय आवडते, म्हणे मला सगळंच आवडतं. म्हणे मोदक तर म्हणजे सर्वात जास्त आवडीचे आहेत. मग चल म्हणे तुझ्यासाठी एवढे मोदक आहेत की तू कंटाळशील खाऊ खाऊ. तर खाण्याच्या लोभानं भीम गेला, लक्षात आहे, नदीच्या काठावर. आणि काय केले त्यांनी, ते मोदक खाऊ घातले पोटभर. आता विष घातलेलं होतं त्याच्यामध्ये, तर ते विष असल्यामुळं भीमाने ज्यावेळेस ते मोदक खाल्ले तर भीम बेशुद्ध पडला. विषाचा प्रभाव तर काम करणार, बेशुद्ध पडला भीम. आणि त्याच्यानंतर मग यांनी काय केलं, आता बाकीचे तिकडे खेळायलेत, पण दुर्योधन दुःशासनाने मिळून इकडं भीमाला बेशुद्ध पाडलं. तर त्यांनी विचार केला आता ही संधी. तर त्यांनी काय केलं, वेलीमध्ये बांधलं कोणाला, भीमाला, आणि नदीमध्ये टाकून दिलं. गंगा नदीच्या प्रवाहामध्ये मोठा दगड बांधला पोटाला आणि उचलून या सर्वांनी मिळून नदीमध्ये टाकून दिलं, कळालं का. आणि फार खुश झाली की आपला त्रास संपला, आता आपल्याला कोणी त्रास देणार नाही. आणि विचारू लागले बा सगळे आले, भीम कुठे, ते म्हणे आम्हाला काय माहीत नाही, खेळू लागला कुठं भटकला असेल, आपण पाहू आता जाऊ. गेल्यावर पुन्हा तिथं म्हणाले. तर सैनिकांनी बराच शोध घेतला पण काही सापडले नाही, लक्षात आहे. तर भरपूर शोध घेऊ लागले तरी सापडलं नाही. कुठे एक जंगलामध्ये भटकला, लक्षात आहे. तर शोधू द्या त्यांना भीमाला, उद्या सापडला आता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री कृष्णचंद्र भगवान की, श्री महाभारत कथा की, श्री विठ्ठल रुक्मिणी भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की, वृंदावन धाम की, क्षीर प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंद. जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम, जय जय श्री राधेश्याम.